वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि जवळपास आश्रवाधिकाराची भूमिका आमची पाहून झालेली आहे। आश्रव नूतन कर्माण वर्गणा कर्मरूप परिणमन। आणि अशा तऱ्हेने कर्माण वर्गणा ज्या वेळेला कर्मरूप परिणमते त्यावेळेला रागादी विकार जीवाचे असले पाहिजे, कारणाचं कारण विद्यमान आहे। म्हणून आश्रव काय तर खऱ्या अर्थाने जीवाचे रागद्वेष मोहरूप परिणाम हेच आश्रव आहे। आता आम्ही आश्रवाचे भेद प्रभेद, कोणत्या गुणसनद किती आश्रवाचे प्रत्यय असतात, आश्रवाची विच्छुत्ती कुठे होते हे सगळं जाणलं आणि पाहिलं आणि आम्हाला माहिती आहे। परंतु यामुळे आमचा आश्रव वास्तविकतः रोखणार नाही। केवळ जाणणं हे आम्हाला प्रयोजनीय नाही, तर रागादिरूप वास्तविक आश्रव तत्व आहे हा निर्णय करून आमच्या शुद्ध आत्म्याचा आम्हाला अवलंब घ्यावा लागणार आहे। रागामुळे कर्मबंध होतो हे केवळ जाणून भागणार नाही, त्यापासून निवृत्त होऊन बुद्धिपूर्वक रागाचा जीवनात त्याग करून आणि अबुद्धिपूर्वक रागाला देखील विजय प्राप्त करण्यासाठी वारंवार वारंवार शुद्ध आत्म्याचा अवलंबन घेऊन आणि निश्चयनयाचा देखील जो विकल्प आहे या विकल्पाला सोडून त्याचा विषयभूत जो शुद्ध आत्मा त्यामध्ये जर लीन झाला तर या जीवाला आत्मानुभूती होऊ शकते। शुद्ध परिणतीचा जो त्याग करत नाही त्याला आश्रव बंध नाही। आणि जे शुद्ध नयाचं अवलंबन न घेता कर्मोदयामध्ये तन्मय होऊन रागाची अनुभूती करतात त्यांना शेवटी आश्रव आणि बंध आहे। म्हणून आम्हाला रागादिकांच्या विकारातून बाहेर पडायचंय, आमच्या ज्ञान स्वभावी आत्म्याचं आम्हाला अवलंबन घ्यायचं आहे आणि रागद्वेषादी विकार हे माझ्यासाठी हे आहे, पर आहे, आश्रव रूप आहे हे समजून त्याचा आम्हाला जीवनामध्ये त्याग करायचा असणार आहे। अशी ही आश्रवाधिकाराची आम्ही भूमिका पूर्ण विशद रूपाने बघितली। थोडक्यात आश्रवाधिकाराचा एका शब्दात किंवा एका वाक्यात आम्हाला सार बघायचा असेल तर आत्म्याने आत्म्याचं अवलंबन घ्यावं आणि रागद्वेष मोह जीवनात बघू नये, त्याच्यामध्ये लीन होऊ नये, त्याला आपलं स्वरूप समजू नये। ही भूमिका बघितल्यानंतर आता संवराधिकार आचार्य सुरू करणार आहे। संवर कर्माचं येणं रुकणं, कर्माण वर्गणा कर्मरूप न होणं याला संवर म्हणायचं। आता हे संवर तत्व आश्रवाच्या विरोधी असं तत्व आहे। आश्रवामध्ये कर्माण वर्गणा कर्मरूप होणे हे होतं आणि संवरामध्ये कर्माण वर्गणा कर्मरूप न होणे हे सांगितलेलं आहे। मग आता आश्रवाधिकारामध्ये खऱ्या अर्थाने रागद्वेष मोह हे आश्रव रूप आहे हे आम्ही बघितलं। आणि म्हणून संवर त्याच्या विरोधी तत्व असल्यामुळे रागद्वेष मोहाचा अभाव तेच वास्तविक संवर तत्व आहे। आणि या संवराला जर आम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी भेद विज्ञान, स्व काय पर काय हे जाणणं
उपयोगाच्या माध्यमातून, लक्षणाच्या माध्यमातून आत्मा अलग आहे आणि कर्म अलग आहे. क्रोध अलग आहे, नो कर्म अलग आहे आणि उपयोग म्हणजे ज्ञान दर्शन वेगळं आहे, असं लक्षणाच्या माध्यमातून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि क्रोध म्हणजे आत्मा नाही, नो कर्म म्हणजे आत्मा नाही, ही भेद विज्ञानाची संतत धार जीवनामध्ये अवतरित व्हावी लागणार आहे. संवर आम्हाला जाणून घ्यायचं आहे, संवराची कारण जाणायची आहे. संवराची कारण सांगताना तत्वार्थ सूत्रात सांगितलं, गुप्ती समिती धर्म अनुप्रेक्षा परिशहजय चारित्रय, ही गुप्त संवराची 57 कारण सांगितली. आश्रवाची देखील 57 प्रत्यय आहे, 53 प्रत्यय आहे. आश्रव 53 प्रकारांनी आश्रव होतो, 57 प्रकारांनी आश्रव होतो. मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग 57 मार्गांनी आश्रव होतो. आणि हा आश्रव रोखण्यासाठी आम्हाला 57 प्रकारांनीच गुप्तीचं प्रकरण आचार्यांनी सांगितलेलं आहे. गुप्ती, समिती, धर्म, अनुप्रेक्षा आणि परिशहजय या 57 प्रकाराने आमच्या जीवनामध्ये आश्रव आम्हाला होणार आहे. पण केवळ जसं आम्ही भेद प्रभेद जाणले, जसे आश्रवाचे आम्ही भेद प्रभेद जाणले, सगळं आम्हाला पाठ आहे, पाठांतराने आमचं काम भागणार नाही. असं संवराला देखील आम्ही यथायोग्य शब्दशः जाणलं, पण शब्दशः जाणणं आणि संवर असणं, संवर होणं याच्यामध्ये फरक आहे. संवर फक्त आम्हाला या भेद प्रभेदांना जाणून संवराची प्राप्ती होणार नाही, तर आम्हाला जीवनामध्ये प्रथमतः या रागादिकांचं कर्तृत्व, स्वामीपणा हा सोडावा लागणार आहे. राग पर्यायित होत असला तरी देखील मी त्याचा स्वामी नाही, माझ्याकडे त्याचं कर्तृत्व नाही, ही प्रगाढ श्रद्धा जीवनामध्ये ठेवावी लागणार आहे. आणि भेदविज्ञान इथेच आम्हाला करायचंय. माझं काय आहे आणि पराचं काय आहे, माझा स्वभाव काय आहे आणि पर कसं असणार आहे, ही सातत्याने चिंतनाची धारा जेव्हा आमच्या जीवनात येईल, तेव्हाच या परापासून आम्ही सुटून आत्मस्वरूपामध्ये तल्लीन राहू शकू. म्हणून मोहादिकांपासून भिन्न आत्म्याच्या प्रतीती पूर्वक ज्ञानाने संवर होतो. संवर तेव्हा होणार आहे की जेव्हा आम्ही भिन्न आत्मतत्वाची प्रतीती युक्त अनुभव घेऊ. प्रतीती युक्त अंतरंगातून आम्हाला भावभासना झालेली आहे आणि तसं आम्ही अनुभवत आहोत. जाणण क्रियेमध्ये जसं ज्ञान प्रतीत होतं, तसं क्रोधाधिक प्रतीत होत नाही. जी जाणण्याची क्रिया आहे, या जाणण्याच्या क्रियेत जाणतं कोण, तर ज्ञान जाणतं. कशाला जाणतं, तर ज्ञेयाला जाणतं, परपदार्थाला जाणतं, स्व आत्म्यालाही जाणतं. आणि तसं या जाणन क्रियेमध्ये मी क्रोधरूप आहे अशी अनुभूती जीवाला येत नाही. मी ज्ञायक स्वभावी आत्मा आहे ही जशी त्याची अनुभूती आहे, तशी मी क्रोध आहे अशी त्याची अनुभूती नाही. क्रोध क्रियेमध्ये क्रोधाधिकच प्रत्ययाला येतात, ज्ञान येत नाही. म्हणून रागानुभूतीमध्ये ज्ञान नाही आणि ज्ञानानुभूतीमध्ये राग नाही, कारण दोहोंच्याही स्वरूपामध्ये भेद आहे. रागादी हे चैतन्य स्वभावापासून भिन्न आहे आणि ते पर आहे. असं दृढ भेद विज्ञान झालं असताना आत्म्याची ज्ञान दर्शन चारित्रमय परिणती रागादिकांपासून स्वभावतःच परावृत्त होते. म्हणजे भेद विज्ञान जीवनामध्ये आलं की आत्म्याची परिणती आणि रागरूप भाव याच्यामध्ये त्यांनी भिन्नता अनुभवली. अनुभूती घेत असताना
प्रतीती घेत असताना मी ज्ञान आहे हे तो स्वानुभूतीने जाणतो, तसा मी राग आहे अशी त्याला स्वानुभूतीच्या काळामध्ये प्राप्ती प्रतीती होत नाही. म्हणून आचार्यांनी तर एवढं धाडस केलंय अध्यात्म ग्रंथामध्ये की क्रोधाचे आणि आत्म्याचे प्रदेश भिन्न आहे. भिन्न का म्हटलं? कारण मला भेदविज्ञान करायचं आहे. वास्तविकतः ज्या ठिकाणी आत्मा आहे त्याच ठिकाणी क्रोधाधिक देखील रागरूप परिणाम देखील विद्यमान आहे. असं असताना सुद्धा उपयोगाच्या माध्यमातून आत्मा बाजूला करून जे उपयोगाशी विसंवादी तत्व आहे अशा रागादिकांची प्रदेश भिन्नता देखील या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि म्हणून क्रोधाचे प्रदेश वेगळे आहे आणि आत्म्याचे प्रदेश वेगळे आहे. आणि असं भेदविज्ञान ज्याला होईल, प्रखर भेदविज्ञान, रागादिकांची व्याप्ती कुणाशी आहे? रागादिकांची व्याप्ती ही जीवाशी नाही. कारण जिथं जिथं जीव आहे तिथे तिथे राग आहे असं आम्हाला दिसत नाही. जिथे जीव आहे तिथे राग सर्वत्रच आहे असं आम्हाला दिसत नाही. कारण 11व्या गुणस्थानापासून वरचे जीव ज्यांना यथाख्यात चारित्र्याची प्राप्ती झालेली आहे तिथे ज्ञान तर आहे पण राग नाही. परंतु जिथे कर्माचा उदय आहे तिथे राग आहे आणि जिथे राग आहे तिथे कर्माचा उदय आहे. अशी व्याप्ती, बाह्य व्याप्ती ही पुद्गलाशी घटित होते, जीवाशी घटित होत नाही. कारण जिथे जिथे जीव आहे तिथे तिथे राग आहे हेही घटित होत नाही. आणि म्हणून आचार्य म्हणतात की जर तुझ्याशी त्याची व्याप्ती घटितच होत नाही, जीवाशी जर रागाची व्याप्ती सर्वतः घटित होत नाही, उलट घटित होते, ती कर्मांशी घटित होते. आणि म्हणून ही बाह्य व्याप्ती कर्माशी घटित होत असल्यामुळे आचार्य म्हणतात की हा राग हा कर्माचा आहे, जीवाचा नाही. कारण तिथे त्याची व्याप्ती घटित होत नाही, एक कारण दिलं. आणि म्हणून अशा तऱ्हेने रागद्वेषाचा निरोध करणं, आत्मस्वभावामध्ये लीन राहणं हेच संवर तत्व आहे हे सांगून आचार्यांनी संवराचंच सर्वत्र अभिनंदन केलेलं आहे. तसाही समयसार ग्रंथ हा भेदविज्ञानासाठी आणि स्वानुभूतीसाठी समर्पित ग्रंथ आहे. कारण यांनी भेदविज्ञान आम्हाला प्रति समय करवून दिलेला आहे. आणि या संवर अधिकारात तर भेदविज्ञानाचं सतत अभिनंदन केलेलं आम्हाला दिसतं. जीवनामध्ये श्लाघ्य काय, ज्याचं आम्ही कौतुक करावं असं काय आहे जीवनात? तर आचार्य म्हणतात भेदविज्ञान. भेदविज्ञान हेच निरंतर अभिनंदन करण्यायोग्य आहे. अशा या भेदविज्ञानाला याचा क्रम सांगताना सांगितलं की ज्ञानी शुभ आणि अशुभ योगापासून आत्म्याला परावृत्त करून स्वभावामध्ये स्थित होतो. संवर जर आम्हाला जीवनामध्ये साधायचा आहे तर आम्हाला दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून निवृत्त व्हावं लागेल. शुभयोग असेल किंवा अशुभ उपयोग असेल, दोन्हींपासून आत्मा परावृत्त करून स्वभावामध्ये स्थित होतो. पराची इच्छा करत नाही. नंतर बाह्य अभ्यंतर परिग्रहापासून निवृत्त होऊन क्रोधाधिकांचं वेदन न करता एक न्यायक स्वभावी आत्म्याचंच तेवढं वेदन करतो. आणि या क्रमाने कर्मरहित शुद्ध स्वरूप प्राप्त करतो. अशा तऱ्हेने आम्ही हा संवराधिकार जो भेदविज्ञानासाठी समर्पित आहे आणि शेवटच्या या संवराधिकारामध्ये सदैव भेदविज्ञानाचीच भावना
निरंतर जीवनात असावी, अशा प्रकारचा आमचा पुरुषार्थ आम्हाला करायचा आहे. पहा आता आम्ही संवराधिकाराला सुरुवात करतो आहे. आणि संवराधिकाराचं आचार्य अमृतचंद्राचं पहिलंच वाक्य आहे, अथ प्रविशती संवर. आता संवराचा प्रवेश या ठिकाणी रंगमंचावर झालेला आहे. या ग्रंथामध्ये आपण सर्वप्रथम जीव अजीव अधिकार बघितला आणि यामध्ये दृष्टीचा विषयभूत त्रिकाली ध्रुव आत्मा याला वर्णरहित आणि रागादीपासून भिन्न बघितलं. 29 भाव वर्णादी आणि रागादी. तर यापासून आमचा हा दृष्टीचा विषयभूत आत्मा, दृष्टीचा विषयभूत आत्मा याचा अर्थ ज्या आत्म्यामध्ये आम्हाला लीन व्हायचंय, तल्लीन व्हायचंय, जिचा आम्हाला अनुभव घ्यायचा आहे, त्याला म्हणायचं दृष्टीचा विषयभूत आत्मा. हा आत्मा कसा आहे? तर अनादि अनंत आहे, एक आहे, अभेद आहे, सामान्य आहे, ज्याच्यामध्ये पर्याय भेद गौण आहे, गुणभेद गौण आहे, असा हा आत्मा हा शुद्ध नयाचा विषयभूत आत्मा आहे. आणि याच आत्म्याचं अवलंबन घेण्याची आम्हाला निरंतर प्रेरणा समयसार मध्ये दिलेली आहे. कोणताही अध्याय आम्ही अधिकार काढला तरी आम्हाला भेदविज्ञान तिथे सापडणार आहे आणि या शुद्ध आत्म्याची चर्चा सर्वत्र आम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून असा हा त्रिकाली ध्रुव निजस्व भगवान आत्म्याला वर्णादी आणि रागादी भावांपासून भिन्नता दाखवून त्यातील एकत्व आणि ममत्वाचा त्याग केला. पहिल्या अधिकारामध्ये या सर्व भावांच्या पासनं एकत्व आणि ममत्व आमचं सोडविले, की एकरूप मान्यता होती, मी आणि माझं. ही जी भावना परामध्ये होती, रागादी भावांमध्ये होती, परत आता यांच्यासाठी अत्यंत पृथक आहे. पराची तर चर्चाच समयसार करणार नाही. समयसारची चर्चा सुरू आहे स्वभाव आणि विभावामध्ये. माझा स्वभाव काय आणि विभाव माझ्यासाठी पर आहे. जो उपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय आगम भाषेतला आणि अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय, दोन्ही हे विषय आगम भाषेतले, त्याला तर समयसार मान्यता देतच नाही. समयसार मध्ये बुद्धिपूर्वक राग आणि अबुद्धिपूर्वक राग यालाच असद्भूत म्हटलेलं आहे. आणि भेदविज्ञान इथं करवायचं आहे आचार्यांना. आणि म्हणून या 29 भावांमध्ये आचार्यांनी आमचं एकत्व आणि ममत्व जे परिणाम आहे, की मी राग आहे किंवा राग माझा आहे, हा जो आमचा विभावान प्रती राग आहे, हा भाव पहिल्यांदा आचार्यांनी दूर केला. आणि त्यानंतर कर्ता कर्म अधिकारामध्ये कर्तृत्व आणि भोक्तृत्वपणाचा निषेध केला. जो कर्ता कर्म अधिकार आहे, दुसरा अधिकार, याच्यामध्ये सांगितलं की या विभावांचं कर्तृत्व तुझ्याकडे नाही, त्याचा निषेध केला. पुण्यपाप अधिकारामध्ये पुण्यभाव सुद्धा बंधाचं कारण आहे हे सांगून त्याला हेय म्हटलं. आणि आश्रवाधिकारामध्ये पाप आणि पुण्य दोन्ही आश्रव भाव आहे हे सांगून ते बंधाचं कारण आहे हे दर्शविलं. आता संवराधिकारामध्ये या सर्व भावांपासून भेदविज्ञान करवायचं आहे. मागच्या अधिकारामध्ये देखील भेदविज्ञान करविलं आहे, कारण संपूर्ण समयसारच भेदविज्ञानाला समर्पित आहे. पण या अधिकारामध्ये भेदविज्ञानाची विशेष महिमा सांगितली आहे. सर्वप्रथम संपूर्ण कर्माचा संवर करण्याचा जो उत्कृष्ट उपाय तो म्हणजे भेदविज्ञान आहे. आणि भेदविज्ञानाचं
अभिनंदन आचार्य करतात. म्हणून एका दृष्टीने हा अधिकार भेद विज्ञानाचं अभिनंदन करण्यासाठीच जणू काही लिहिला गेलेला आहे. आणि बाकीच्या ग्रंथांपर्यंत याही ग्रंथांमध्ये मंगलाचरणामध्ये ज्ञान ज्योतीचं स्मरण केलेलं आहे. या अधिकारामध्ये हे सांगितलं की सर्व प्रयत्न करून आपल्या शुद्धात्म्याच्या दृष्टीत शुद्धात्मा आम्हाला दृष्टीत ठेवायला हवा. भेदविज्ञानाच्या सामर्थ्याने स्वतःची निज महिमा आम्ही जाणून घ्यायला हवी आणि त्या आत्मतत्वामध्ये लीन व्हायला हवं. शुद्धात्म उपलब्धीने संवर होणार आहे आणि संवरासाठी सगळ्यात प्रमुख उपाय, श्रेष्ठ उपाय हा भेदविज्ञानाचा आहे. आणि अशा या भेदविज्ञान रूप ज्ञान ज्योतीचं अभिनंदन करणार आता पहिलं काव्य या ठिकाणी आचार्य सांगतात आहे. कलश 125 नंबरचा कलश. आ संसार विरोधी संवर जये कांतावलिप्ता श्रवण न्यत्कारक प्रतिलभ्य नित्य विजयम संपादय संवरम व्यावृत्तं पररूपतो नियमितं सम्यक् स्वरूपे स्फुरन् ज्योतिश्चिन्मयमुज्ज्वलं निजरस प्राग्भारं रुजृंभते. सर्वप्रथम आचार्य टीकाकार सर्व रूपांना यथार्थ जाणणाऱ्या सम्यक ज्ञानाचा महिमा मंगलाचरण रूपाने सांगतात. सम्यक ज्ञान कसं आहे तर समीचीन वस्तुतत्वाला समीचीन रीतीने जाणणार आहे. म्हणून अशा या सम्यक ज्ञानाचा महिमा मंगलाचरणामध्ये सांगितला आहे. अनादि संसारापासून आपल्या विरोधी संवराला जिंकून आश्रव अत्यंत मदोन्मत्त झालेला आहे. अनादि कालापासून हा जो आश्रव आहे रागद्वेषादी विकार याला जीवनात अज्ञानींनी आपल्या स्थान दिलेलं आहे. बहुतांश वेळा आम्ही बघतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही रागद्वेषांचं अस्तित्व स्वीकारलेलं आहे, त्याला आमचा स्वभाव मांडलेला आहे आणि म्हणून आश्रव तत्व जे आहे याला आम्ही आमच्या प्रमाणे पाहिल्यामुळे हा आश्रव मदोन्मत्त झालेला आहे, गर्वानी उन्मत्त बनलेला आहे. अशा या आश्रवाला कोण जिंकणार तर आपल्या विरोधी संवर वास्तविक त्याला जिंकणार आहे. पण या संवराला आश्रवांनी आज तागायत पर्यंत जिंकलेला आहे. आश्रवाचा तिरस्कार केल्याने संवराने आता नित्य विजय मिळविलेला आहे. पण आता या आश्रवाला जिंकण्यासाठी हा संवर या ठिकाणी सज्ज आहे आणि आश्रवाचा त्यांनी तिरस्कार केलेला आहे. तिरस्कार केलेला आहे म्हणजे आश्रवाकडे यत्किंचितही लक्ष दिलं नाही. तो असताना सुद्धा त्याला त्याची आवभगत केली नाही, त्याला आपल्या जीवनात स्थान दिलेलं नाही, हाच त्याचा तिरस्कार करणे आहे. एखाद्या व्यक्तीचा जर आम्हाला पाणउतारा करायचा असेल, अपमान करायचा असेल तर साधारणतः त्या व्यक्तीला जर आम्ही घरी बोलावलं आणि त्याच्याशी एकही शब्द जर आम्ही बोललो नाही तर ती व्यक्ती हे मानणार आहे की इथे माझा अपमान झालेला आहे, तिरस्कार माझा झालेला आहे. घरी बोलावलं आम्ही पाहुण्यांना आणि त्या पाहुण्यांना आम्ही काहीही त्यांच्याशी एक शब्दही जर आम्ही बोललो नाही तर हा जसा पाहुण्यांचा अपमान आहे, तिरस्कार आहे,
त्याप्रमाणे हे रागद्वेषादी जीवनात अवतरित आलेले आहे आणि ज्ञानाने त्याच्याकडे यत्किंचितही बघितलं नाही, त्याच्याशी बोलले नाही, हा जणू त्या आश्रवाचा तिरस्कार आहे. म्हणून आश्रवाचा तिरस्कार केल्याने संवराने नित्य विजय मिळविलेला आहे. आता संवर तत्वानी त्या आश्रव तत्वावर विजय मिळविलेला आहे. अशा संवराला जी उत्पन्न करते आणि परद्रव्य आणि परभावांपासून परनिमित्ताने होणाऱ्या औपाधिक भावांपासून भिन्न आपल्या स्वरूपामध्ये निश्चलपणे स्फुरायमान, उज्ज्वल, निराबाद, निर्मल, प्रकाशमय आणि आपल्या ज्ञानरसाच्या ओझ्याने भारावलेली अशी ही चैतन्यमयी ज्योती उदयरूप होऊन प्रसार पावते. अनादी कालापासून आश्रव संवराच्या विरोधी आहे. दोन तत्व यांचा स्वभाव विपरीत आहे. आश्रव रागद्वेष मोह म्हणजे आश्रव आणि रागद्वेष मोहाचा अभाव म्हणजे संवर. म्हणून आश्रव संवराच्या विरोधी तत्व आहे. आस तागायत त्याने संवराला जिंकल्यामुळे तो गर्वाने फुगला होता. आजपर्यंत आश्रवाची चलती होती. आश्रवाला आम्ही खूप कुरवाळलं होतं, अंजारलं होतं, गोंजारलं होतं आणि त्यामुळे तो आश्रव गर्वाने जणू उन्मत्त झालेला होता, फुगलेला होता. तथापि त्याचीही नक्षा उतरवून संवर विजयी होतो. आणि आता मात्र संवर तत्व त्या आश्रव तत्वाच्या विरोधी उभं ठाकलेलं आहे आणि आश्रव तत्वावर त्यांनी विजय प्राप्त केला. अशा संवर भावास प्राप्त होऊन आणि सर्व परभावांपासून भिन्न होऊन आपल्या स्वरूपामध्ये निश्चल झालेला हा चैतन्य प्रकाश आपल्या ज्ञानरसाच्या अतिशयतेने उदयाला पावलेला आहे. हा जीव अनादी कालापासून आपल्या अज्ञान अवस्थेमुळे स्व आत्मद्रव्याला विसरून परद्रव्य, शरीरादी आणि परभावामध्ये निजत्वाची कल्पना करतो. हा आश्रव भावातच आस तागायत पर्यंत जीवन जगत आला. आश्रवाचा डंका सदैव गर्जतच राहिला. आपल्या विरोधी संवराला त्याने निरंतर परास्त केले. त्यामुळे हा आश्रव मदोन्मत्त झाला. आता मात्र सम्यक दर्शनाची जशी जीवनात प्राप्ती झाली, सम्यक ज्ञान स्वरूप चैतन्य ज्योती ही निष्कलंक रूपामध्ये प्रगट झाली. ही चैतन्य ज्योती आपल्या निजरसाच्या भाराने भरीत आहे आणि या ज्योतीने आश्रवाचा उन्मत्तपणा समूळ उखडून टाकला. अशा या ज्ञान ज्योतीचे गीत या कलशामध्ये गायले आहे. कलशामध्ये नित्य विजय या शब्दाचा प्रयोग केला. त्याचं तात्पर्य मिथ्यात्व भावाचा अभाव करून जो संवर भाव प्रगट झाला त्याचा आता कधी अभाव होणार नाही. याचाच अर्थ या ठिकाणी क्षायिक सम्यक दर्शनासोबतची ही चर्चा आहे. नित्य विजय हा शब्द क्षायिक सम्यक दर्शन त्याच्या जीवनात आता प्राप्त झालं यासाठी सांगतो आहे. आता हा संवर प्रगट झाला, तो मोक्ष दशा प्रगट होईपर्यंत राहणार आहे. रागाला पृथक करून जो आश्रवावर विजय मिळविला त्याची निरंतर प्राप्ती असणार आहे.
स्व आत्म्याचा अनुभव हा निरंतर राहणार आहे. औपशमिक क्षायोपशमिक यापासून सुटण्याची चर्चा ही आश्रवाधिकारात आली होती. इथे मात्र अप्रतिहत पुरुषार्थ अपेक्षेनी कथन आहे. भेदविज्ञानाच्या सामर्थ्याने आत्मा महान बनला आहे आणि म्हणून त्याला निरंतर संवर आहे. पंडित बनारसजी दासजी लिहितात, आत्म को अहित अध्यात्म रहित ऐसो आश्रव महातम अखंड अंडवत आहे. आश्रव हे महातम अखंड रूपाने आमच्या जवळ आहे. ताको विस्तार गिलीबेको परगट भयो. त्याच्या विस्ताराला रोखण्यासाठी, गिलीबे म्हणजे विस्ताराला रोखण्यासाठी हा आता संवर प्रगट झालेला आहे. ब्रह्ममंडको विकासी ब्रह्ममंडवत आहे. ब्रह्मरूप अशा प्रकारच्या विकासाला आणि ब्रह्मतत्वाला म्हणजे आत्मतत्वामध्ये तो आता आहे. जामे सब रूप जो सब में सब रूप सोपे. ज्ञान सर्व पदार्थांमध्ये आहे आणि सर्व पदार्थ देखील ज्ञानमय आहे. सबनी सो अलिप्त आकाश खंडवत आहे. आणि अशा तऱ्हेने ज्याप्रमाणे पदार्थ आकाशात राहतात म्हणून आकाश कधी खंडित होत नाही, त्याप्रमाणे ज्ञानामध्ये ज्ञेय झळकतात म्हणून ज्ञान कधी खंडित होत नाही. सो है ज्ञान भाव शुद्ध संवर को भेष धरे ताकी रुचि रेख को हमारी दंडवत है. असा हा शुद्ध ज्ञान भाव संवरचा वेश धारण करून रंगमंचावर आलेला आहे. आणि त्याकी रुचिरेख, त्याची ती रुची पाहून आम्ही हमारी दंडवत है, आम्ही त्यांना दंडवत करतो, प्रणाम करतो. संवराचा उदो उदो आम्ही जीवनात करतो. संवराची जय जयकार आम्ही करत आहोत. अशा तऱ्हेने हा कलश आम्ही संवराधिकाराचा पहिला कलश 125 नंबरचा आज पाहिला. पुढची चर्चा आपण 1 तारखेला नवीन वर्षामध्ये करणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.